नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. विधान परिषदेसाठी भाजपची रात्री 10 वाजता वर्षावर खलबतं. 10 पैकी 6 जागांसाठी नावांची होणार चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भाजप कोअर कमिटीची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 10 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार आहेत. या 6 जागांसाठी पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. जातीय आणि प्रादेशिक समतोल राखून नावांचा प्रस्ताव तयार केला जाईल आणि त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणार आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब. मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय. इतर 5 जागांसाठी मात्र इच्छुकांची मोठी फळी मैदानात असून त्यांनी आतापासूनच मोर्चे बांधणी म्हणजेच फिल्डिंग सुरू केली आहे. चर्चेतील जी संभाव्य नावे आहे म्हणजे उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं माधवी नाईक आहेत, राजेश पांडे आहेत, रणजित सिंह निंबाळकर आहेत, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय किणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी. भारत निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार विधान परिषदेच्या 9 नियमित आणि 1 पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आजची वर्षावरील बैठक भाजपसाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा.